दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी आज आपल्या संकल्पपत्राची दुसरी आवृत्ती घोषित करणार आहे। माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपा खासदार अनुराग ठाकूर पक्ष मुख्यालयात संकल्पपत्राच्या दुसऱ्या आवृत्तीचं प्रकाशन करतील। या दुसऱ्या आवृत्तीत तरुण पिढीवर भर असण्याची शक्यता आहे। त्याचसोबत विद्यार्थ्यांसाठीही या संकल्पपत्रात घोषणा असू शकतील। यापूर्वी 17 जानेवारीला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी पहिल्या संकल्पपत्राचं प्रकाशन केलं होतं, ज्यात महिला, ज्येष्ठ नागरिक आणि झोपडपट्टीत राहणाऱ्यांसाठी अनेक सुविधांच्या घोषणा केल्या आहेत। दरम्यान दिल्ली विधानसभा निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं असून निवडणुकीच्या रिंगणात विविध पक्षांचे 699 उमेदवार आपलं नशीब आजमावणार आहेत। काल यासाठी उमेदवारी अर्ज मागे घ्यायचा शेवटचा दिवस होता। यामध्ये नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघात विविध पक्षांचे सर्वात जास्त म्हणजेच 23 उमेदवार निवडणूक लढवत आहेत। या निवडणुकीसाठी 1522 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते। त्यातील 487 अर्ज अवैध ठरल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली। निवडणूक 5 फेब्रुवारीला होणार असून 8 फेब्रुवारीला मतमोजणी होईल।